अनादी केटरर्स प्रायोजित हरिभक्तीपरायण कैलासवासी सौभाग्यवती सुनीती बल्लाळ दाफे स्मृती प्रित्यर्थ आयोजित या 8व्या नारदीय कीर्तन महोत्सवाच्या सांगतेच्या कीर्तनासाठी आपल्या सर्वांचं मी अपर्णा सहस्रबुद्धे मनःपूर्वक स्वागत करते। आदरणीय वैकुंठवासी हरिभक्तीपरायण श्रीयुत नरहरी अप्पा मार्जने यांच्या प्रेरणेने हा कीर्तन महोत्सव सुरू केला आणि खरोखरच सोलापूरकरांच्या उत्स्फूर्त आणि उत्तम प्रतिसादामुळे हा महोत्सव दरवर्षी अतिशय छान संपन्न होतो आहे। सोलापुरातल्या प्रवचनकार वैकुंठवासी श्रीमती काशीताई कुलकर्णी यांचेही आशीर्वाद या महोत्सवाला गेल्या 2 वर्षांपासून लाभत आहेत। आज मी सर्वप्रथम आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक अभिनंदन करते की इतक्या सकाळी आमच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन आपण आज 6:30 वाजता सभागृह भरलेलं आहे। मला खूप आनंद होतो आहे आणि आज या महोत्सवाच्या सांगतेच्या कीर्तनासाठी आलेले आदरणीय हरिभक्तीपरायण श्री चारुदत्त बुवा गोविंद स्वामी आफळे यांचेही मी या कीर्तनासाठी आले त्यांचं मनापासून स्वागत करते। आदरणीय बुवांना नुकतीच मुंबई विद्यापीठाची विद्या वाचस्पती म्हणजे डॉक्टरेट ही पदवी मिळालेली आहे। त्यामुळे आजच्या कीर्तनाच्या पूर्वरंगानंतर आपण त्यांचा सन्मान करणार आहोत, तेव्हाच मी त्यांचा परिचय करून देणार आहे। त्यामुळे आता मी बुवांना विनंती करते की त्यांनी त्यांच्या कीर्तन सेवेला प्रारंभ करावा। जय जय राम कृष्ण हरे
Rama
त्यांच्या मनोबोधाने अगदी सुरुवातीला सुद्धा याच पोळीचा एक श्लोक दिला. प्रभाते म्हणी रामचिंतित जावा, पुढे वैखरी राम आधी बधावा. पण ते फक्त अनुक्रमणिकेमधलंच एक प्रकरण आहे. या प्रकरणाचा विस्तार 67व्या श्लोकापासून सुरू झाला की प्रभाते म्हणी राम चिंतित जावा, म्हणजे काय काय चिंतित जावं याचं वर्णन पुढे 10 श्लोकात झालं. कारण साधारणतः
भगवंताचं ध्यान करावं, भगवंताचं चिंतन करावं, हे दिवसातून एकदा करणं पुरेसं नाही. यासाठी आपल्या धर्मशास्त्राने 5 वेळा सांगितले आहे. आणि या 5ही वेळा पाळणं फारसं कधीच अवघड नाही. फक्त ते लक्षात ठेवून त्या 5 वेळेला ईश्वराचं ध्यान झालं म्हणजे मग खऱ्या अर्थाने संपूर्ण दिवसभराची ऊर्जा त्याच्यामध्ये निश्चित भरली जाते. जसं आपल्या सगळ्यांना माहिती आहे, ज्यांना विशिष्ट प्रशिक्षण देऊन ऑलिम्पिक मध्ये पाठवायचं आहे त्यांना दिवसातल्या एकदाच व्यायामाचा अभ्यास करून नाही चालत. थोडा वेळ सकाळी व्यायाम करावा लागतो, नंतर विश्रांती घ्यावी लागते. 12 तासाच्या व्यायामाने सुद्धा हानी होते. मग एक विशिष्ट काळानंतर त्या अल्पोपहारानंतर तो सुद्धा शास्त्राने ठरवलेल्या अल्पोपहारानंतर ज्याला बघून तो अल्प आहे असं म्हणता येईल अशा अल्पोपहारानंतर मग एक पुन्हा व्यायामाची सत्र असतात, नंतर भोजनोत्तर काही सत्र असतात. म्हणून तर जे भोजन झाल्यानंतर आता नको कुठे जायला थोडा असं आम्हाला वाटतं, तेच भोजन झाल्यानंतर ते खेळाडू पटांगणावरती पडायला उभे असतात. आणि जेवण झाल्या झाल्या काय पडतोस, पोटात दुखेल, असं कोणाच्याही पोटात दुखत नाही मेल्यांच्या. याचं कारण ते भोजन किती करायचं याची नीती जी शास्त्रानं दिली आहे, जी सद्गुरूंनी दिली आहे, त्याचं काटेकोर पालन आहे. त्यामुळे अपाय नाही. जर एखाद्या उत्तम व्यायामपटूला त्याच्या जीवनामध्ये प्रगती करायची असेल तर हे नियम पाळायला हवे. मग ज्या साधकाला अध्यात्मात प्रगती करायची आहे त्याने हे चिंतनाचे, ध्यानाचे नियम हे विचारामध्ये न आणता दिवसभरातून एखादा वेळ मिळाला तरी पुरे असं अल्पसंतुष्ट परमार्थाबद्दल करा. बाकी सगळ्याबद्दल आपण कधीही अल्पसंतुष्ट राहत नाही. विस्तार करायची गरज नाही. कपड्यापासून खाण्यापर्यंत जगात कोणीही अल्पसंतुष्ट नाही. आता एवढे कपडे आहेत ना, खूप झाले. पुढच्या दिवाळीला तोंड चिमणीसारखंच. आता नवीन काय घालू, आहे ते काय करायचे, पाय पुसायला घ्या. आता आणि तेही पुन्हा दुर्दैव असं आहे की ही संतुष्टता स्वतः पुरतीच फक्त घालवलेली आहे. असं नाही कधी मनामध्ये येत की दिवाळीचा सण आहे, माझ्याकडे एवढं आहेच, मला काय करायचंय जास्त, यातलंच एखादं छान इस्त्री करून घेतलं तर दिवाळी भागणारच आहे. पण अनेकांची दिवाळी त्याच्यामुळे थांबली असेल तर मला दिवाळीच्या 10 गाड्या घेण्यापेक्षा आम्ही पात्रसंकुलाचा विचार करू, तिथल्या 10 मुलांना नटवू. मग त्या मुलांना हे माझ्या शक्तीनं नटवलं, ही जर माझी सुशिक्षित माणसाची दिवाळी नसेल तर अशिक्षिताकडून काय अपेक्षा करा. ज्या द्रौपदीला वस्त्र पुरेशी नाही तिच्यापर्यंत वस्त्र पुरवण्यामध्ये दिवाळी जर कृष्ण भक्तांचीच नसेल तर कंस भक्तांकडून काय अपेक्षा करा. सगळ्या सणांच्या आनंदाची संकल्पना स्वतःच्या शरीरापुरतीच फक्त संकुचित करणं हे जर 50 वर्ष कीर्तन श्रवणाचं फळ असेल, मग कीर्तन न ऐकलेल्या लोकांकडून काय अपेक्षा करा.
म्हणून किमान परमार्थाच्या चिंतनासाठी तरी का होईना. पुण्यामध्ये असे लोक आहेत की पुण्यामध्ये भेळ नावाचा पदार्थ जवळजवळ 57 ठिकाणी मिळत असताना सुद्धा त्याच्यात संतुष्टी नाही. खेड शिवापूर नावाचं गाव जास्त प्रसिद्ध आहे, तेथली भेळ अधिक प्रसिद्ध आहे. ते पुण्यापासून 1.5 तास अंतरावरती आहे. तेव्हा 25 रुपयाची भेळ खायला 225 रुपयाचं पेट्रोल हे खर्च करून सगळ्यांच्या सह ते तिथे जाऊन भेळ खाऊन येतात का? तसं झाल्याशिवाय संतुष्टी नाही. मग शास्त्राने मला 5 वेळेला भगवत चिंतन सांगितलंय, हे 5 वेळा झाल्याशिवाय मला संतुष्टी नाही असं म्हणूया की कधीतरी. 5 वेळा सांगितलंय मला, 5 वेळा तुम्ही नाश्ता देणार म्हटलं, 2च वेळा नाश्ता दिला. असा पर्यटक संतुष्ट राहतो का? तुम्ही अग्रीमेंट केलं होतं म्हणजे 5 वेळा नाश्ता करू, नाश्त्याने सुटला काष्टा. तसं का असेल, नाश्ता दिला पाहिजे. मग 5 वेळेला मी तुम्हाला भोजन देईन म्हटल्यानंतर त्यातल्या 2च वेळा भोजन दिलं तर मला राग येणार आहे. तर मग शास्त्राने मला सांगितलंय 5 वेळेला हे चिंतन झालं पाहिजे, मग त्यातल्या एकदाच झालं तर मी का संतुष्ट मानतो स्वतःला? मी अल्पसंतुष्ट इथे का नाही? त्या कोणत्या 5 वेळा सांगितल्या? एक प्रभाते मनी राम चिंतित. आता किती वाजता नाही सांगत, प्रत्येकाच्या पाळीप्रमाणे काम वेगळं आहे. पण किमान सकाळी झोपेतून उठल्यानंतर प्रभाते मनी. दुसरी वेळ सांगितली स्नान झाल्यानंतर पूजनाच्या वेळेला थोडा वेळ. तिसरी वेळ सांगितलेली आहे दुपारचं भोजन करण्यापूर्वी. डबा उघडून समोर बसलो की वदने घेता नाम घ्यासी, सहज हवन होते नाम घेता. म्हणजे आमच्या ऑफिसातले बाकीचे म्हणत नाही, सर्दी झाल्यावर बाकीचे शिंकत नाही. तू शिंकतोस का? मग परमार्थाचा आपल्याला आजार झालेला आहे, आपण वेळच्या वेळेला खोकायचं. मग तो डबा उघडून आघाडीत बसलेला असेल किंवा ऑफिसात बसलेला असेल, आपण जेवणापूर्वी हात जोडले एवढं 10 लोकांना दिसलंच पाहिजे. तुला आपला डबा उघडल्यानंतर दुष्काळात उठल्यासारखं गप्प त्याच्यावरती तुटून पडलं, आपल्या भोजन संस्कृतीला नाही. जनी भोजनी नाम वाचे वदावे, अति आदरे कथ्य घोषे म्हणावे. सगळंच मनातल्या मनात नको, थोडस प्रगट म्हटलं तरी चालेल. मग हरी चिंतनी अन्न सेवित झाले. हे काही 2 श्लोक म्हटले तरी पुरेसे येतो. फक्त एका शब्दाचा अर्थ पुढच्या पिढीला समजावून दिला पाहिजे, तो म्हणजे कवळ. वदने कवळी घेता असं चुकून म्हणतात लोक. तेव्हा मुलांना वाटतं हे म्हाताऱ्यांच्यासाठीच आहे का काय? म्हणजे जेवायच्या आधी त्यांना वदने कवळी घ्यायला लागते, त्यांच्यासाठी ते आहे का काय? तर कवळी घेता नाही, वदनी कवळ घेता असा शब्द आहे. मग तो कवळ म्हणजे काय? तो अन्नाचा एक विशिष्ट भाग जो आता तू ग्रहण करणार आहेस ते म्हटलं. हे तर मराठीची सुद्धा मराठी दीन आहे. पण भोजनाच्या आधी, दुपारच्या भोजनाच्या आधी 3री वेळ ठरली आहे. 4थी वेळ साधारणतः मावळतीला सूर्य गेला आहे. खऱ्या अर्थाने ज्याला कातर वेळ असं म्हणतात, ती वेळ परमार्थ चिंतनासाठी. आणि 5वी वेळ सांगितली रात्री झोपण्यापूर्वी. या 5 वेळामध्ये अवघड काय आहे अजून मला तरी सापडलेलं नाही. पण आपल्या डायरीमध्ये मी आज मॉर्निंग वॉक केला का, मॉर्निंग वॉक चुकला म्हणून इव्हिनिंग वॉक केला, इथपर्यंत नोंद ठेवणारी माणसं पाहिली. पण अजून कोण्या सद्भक्ताची अशी डायरी पाहिली नाही.
की असे 5 वेळा रोज कागदावर लिहायच्या, त्या तेलाने टिप्पण करायच्या. हात दुपारचं झालं, बरं ध्यान मानलाच. एवढ्यासाठी संतांचा आग्रह आहे. बघ बाबा जमलं तर. मात्र मग ध्यान करायचं म्हणजे मी कशाचं ध्यान करू? तर फक्त स्वरूपाचं ध्यान करणं, फक्त मूर्तीचं ध्यान करणं इतकंच अपेक्षित नाही. त्या त्या वेळेला एकेका गुणाचं जरी ध्यान केलंस तरी सुद्धा ज्याचं ध्यान करत राहशील, ज्याचं गान करत राहशील ते अंगात उतरतच. हे साधं मानसशास्त्र आहे. त्यामुळे अनेक तत्ववेत्ते हे नेहमीच म्हणतात की तुमच्या नवीन पिढीच्या तोंडात सतत काय गायन चाललंय ते सांगा, मग तुमच्या देशाचं भविष्य सांगतो. इतकं सोपं भविष्य आहे. बहुतांशी 100% माझी मुलं असतील तर त्याच्यामधली 90% विद्यार्थी नक्की कशाचं गायन करतात, कशाचं चिंतन करतात, त्यांच्या चिंतनाचे, त्यांच्या गप्पांचे विषय काय आहेत, ते नित्य जे बोलतायत, ते नित्य जे गातायत, त्यांच्या स्नेहसंमेलनामध्ये कोणत्या विषयावरती प्रगटीकरण होतं. आमच्या मुलांच्या मनात येईल ते, अरे पण हे मनात येईल ते प्रगट करण्याची त्यासाठीच सवलत दिली आहे की त्यांच्या मनात योग्य येते का नाही हे तपासायचं आहे. पालकांनी, शिक्षकांनी येते ते चुकीचं असेल तर त्याला बढावा देत राहणं, त्याला शिक्षण पद्धती नाही म्हणत. मग स्नेहसंमेलनामध्ये कशाचीही विडंबने केली तर माणसं हसतायत आणि लोकांना आवडतंय. आणि हे एकदा कळाल्यानंतर मग तेच लोण सगळं दूरदर्शनच्या सिरियल पर्यंत जाऊन पोचतं. कोण बोलणार? किंबहुना प्रगटीकरण त्याच्या मनाने केलंय, आम्ही काय बोलणार, अशा त्रयस्थपणाने जेव्हा समाजातली मोठी मोठी सत्ताधीश माणसं सुद्धा गप्प बसतात तेव्हा वाईट या गोष्टीचं वाटतं. काय गायन केलं? अगदी एखाद्या माणसाने पहा तुम्ही, तो प्रत्येक गोष्टीमध्ये जर बयाती सांगत असेल, ज्याला आपण रड गाणं असं म्हणतो, रडण्याचं सुद्धा का होईना गाणं आहे. पण अशा व्यक्तीचा तुम्हाला लक्षात येईल स्वभाव तोच राहतो. तो जे गातो तो स्वभाव आहे. त्याला सांगायचं बघ, अरे वेळेची पानं आणतोस का शेजारच्या दुकानातून? आता दुकान उघडं असेल का? तू किमान जाऊन तर बघून येऊन सांग मला बंद असत. अरे उघडाय दुकान, जावं कर. एवढ्या लवकर तू विकत असेल का? गाणं चालू ठेवा. अरे विकतो रे बाबा, तो सकाळी सकाळी विकतो. मंडळी सकाळी 5 ला उघडते. चल 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 घे. त्याच्याकडची पानं संपली असली म्हणजे 6 ला काय लक्ष कोणी घातलं कोणी येतं त्याच्याकडे पानं संपायला. अरे आहेत की त्याच्याकडे पानं, सांगतो बाबा लवकर. तुम्ही दिलेली ही 100 रुपयाची नोट चालली नाही तर काय करू? असं वाटतं जमीन तिथं लाल घालली त्याला सांगतो तू चालायला लागायला. मग ती नोट चालायची की नाही हे नंतरची गोष्ट आहे. जो मनुष्य त्याच्या त्याच्या कारणासाठी सतत रणगाणं जसं गातो तसं वागतो का नाही बघा. मग माझ्या वर्तनामध्ये ते राम पण ते चैतन्य उतरावं अशी इच्छा ज्याची त्याची आहे. त्यांनी काय करावं? प्रभाते राम चिंतित जावा. आणि ज्यांना लेकरांमध्ये राम निर्माण करायचा असेल त्यांनी त्यांच्याकडून राम चिंतन करून घेत जावं. माझं मी करते काय, मुलांनी काय करायचं माई घरीच कशाला. तू बस कार्टे समोर सकाळी उठलं की चहा नंतर आधी नंतर चाल म्हण माता राम मत पिता रामचंद्र स्वामी राम मत सखा रामचंद्र सर्वस्वं मे रामचंद्रो दयाळु नान्यं जाने नैव जाने न जाने. एवढा फक्त श्लोक
व्यवस्थित शुद्ध मन. चल आता उठ. आग्रह तुम्ही आणि नाही धरला तर रामभक्त निर्माण करायची भारतात कोणालाही लाज नाही. ही लाज फक्त भक्त असलेल्या पालकांना आहे आणि त्यांनीही सोडली तर मग कुठेच आशा नाही. पण काय काय चिंतन करू याचं वर्णन करताना समर्थ करतात. घनश्याम एकेका विशेषणाने सुद्धा त्याचा गुण सांगितलाय. रामांचा रंग किंबहुना अनेक देवतांचा रंग, विष्णू स्वरूप अनेक देवतांचा रंग हा घनश्याम सांगितला जातो. घन म्हणजे पाऊस देणारा ढग, पण तो काळा कुट्ट नव्हे किंवा पांढरा शुभ्र नव्हे, घन सावळ्या रंगाचा. घनश्याम या शब्दामधूनच एक विशिष्ट गुण सांगितला आहे जो योग्य त्या मार्गाने आवश्यक तेवढं सगळं मिळवतो आणि पुढे आणले योग्य वेळेला देतो. साधारण पांढऱ्या रंगाच्या ढगाकडून विमानाला त्रास होण्यापलीकडे फारसा स्वरूप काही नाही. आकाशामध्ये आपण आहात एवढीच शोभा, काय शोभा करून घ्यायची ती घेऊ शकता. पण घनश्याम म्हणजे ढगाची उपमा ही तुलसीदासांनी पण दिली आहे. नेरे गामा जाने जाने परे गरे निध गरे निरे गरे गमा 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 जाने जाने तो प्रसिद्ध आहे. ते जास्त गाण्यात गंमत नाही. घेतला घनश्याम शब्द कुठे आहे तेवढा दाखवतो. श्रीरामचंद्र कृपालु भज मन हरण भव भय दारुणं. श्रीरामचंद्र कृपालु भज मन हरण भव भय दारुणं. नवकंज लोचन कंज मुख कर कंज पद कंजारुणं. श्रीरामचंद्र कंज म्हणजे कमल. नवकंज लोचन कंज मुख कर कंज पद कंजारुणं. श्रीरामचंद्र कृपालु भज मन हर भव भय दारुणं. श्रीराम कंदर्प अगणित अमित छल नवनील नीरद सुंदरम. इथे तो शब्द नव नवीन नील निळ्या रंगाकडे जाणारा. नीरद म्हणजे ढग. नीर म्हणजे पाणी. अयो नीर नीर म्हणजे पाणी. द म्हणजे देणारा. नीरद नव नील नीरद सुंदरम. पटवीत मानस तडित रुचे शुचिनोमि जनक सुतावरम. श्रीरामचंद्र कृपालु भज मन हरण भव भय दारुणं. श्रीराम सिर मुकुट कुंडल तिलक चारु उदार अंगविभूषणम्. आजाद भुज शरचापधर संग्रामजित खरभूषणम्. श्रीरामचंद्र. अनेकांचा हा प्रश्न आहे. कीर्तनामध्ये सर्व संत
तुम्ही म्हणता, पण संगीत नृत्यासह असतं. पुन्हा नृत्य तुमच्याकडे. आता भजनाच्या वेळेला तुम्ही काय हालत तेवढेच, पण एवढंच नृत्य नाही. तुम्ही कथ्थक नृत्य करणाऱ्या कोणाही व्यक्तीला विचारा, ह्या शब्दासाठी काय करतात, ते सगळं मी केलं. ते फक्त लक्षात आणून दिलं नाही, हे नृत्य होतं. पाय फक्त हलवले नाही, पण नृत्याचे जे जे संकेत आहेत, सिर मुकुट कुंडल तिलक चारु उदार अंगनी भूषणम आजाद भुज शरचापथ संग्राम चित हर भूषणम रामचंद्र कृपा भज मन हरण भव भजतारुणम रामचंद्र. आपण शोधायचं ते आणि इथे नाच दाखवा. इति पद्धती तुलसीला घनश्याम या शब्दाशी जोडणारी तुलसीदासांची ही पदावली साधारणतः रामदास स्वामींनी दिलेलं, वाल्मिकींनी दिलेलं आणि तुलसीदासांनी दिलेलं, ही साधारणतः 3 रामायणं भारतवर्षामध्ये अधिक प्रमाण रामायण म्हणून वापरली जातात. तेव्हा आता जानेवारीमध्ये राम मंदिराचं लोकार्पण होणार, त्या निमित्ताने त्या वर्षभरामध्ये यातलं कुठलं तरी एक मूळ संहिता वाचा, म्हणजे मग भारतामधला बराचसा दोष निघून जाईल. याचं कारण आपण मूळ संहिता वाचलेली नाही. या नावाखाली व्हॉट्सअप नावाचा जो काही महागुरु बसलाय, वाटेल त्या थापा मारतो आणि आम्ही म्हणजे अजिम्या ब्रह्म पाहिले असं मूर्खासारखं त्याला हो म्हणत असतो. तर आम्हाला रामेश्वराची स्थापना करायची होती, बडजी मिळत नव्हता, आणि मग त्याने रावणालाच बडजी म्हणून बोलवला आणि पूजेला बसण्यासाठी मग सीता पाहिली होती, मग तात्पुरती पळवलेली बायको आणली, कुठंही नाही बोलली. ना वाल्मिकींनी असं लिहिले, ना तुलसीदासांनी असं लिहिले, कोणी मूर्खांनी हे लिहिले देऊ नये. तर याच्यामध्ये अनावश्यक असलेलं रावणाचं उदात्तीकरण,
किंबहुना या कथा त्यासाठीच निर्माण केल्या की तुम्ही राम मंदिर निर्माण करत असाल तर आम्ही रावण भक्त जन्माला घालू. जे काही कालांतराने याच मंदिराचं परावर्तन रावण मंदिरामध्ये करून दाखवतील. त्यांना फार कष्ट घ्यायची गरज नाही, फक्त एक मूर्ती हटवली की काम झालं. अशा रीतीने राम मंदिराचं रावण मंदिरामध्ये परावर्तन व्हावं यासाठी अनेक साहित्यिक आणि काही साहित्यिकांच्या पिढ्यानपिढ्या सातत्याने रावणाचं गुणगान आपल्या मुलांच्या मनावरती ठसवण्याचा जो प्रयत्न करतायत त्यातल्या ज्या सगळ्या हिडीस कथा आहेत. पण या अत्यंत घाणेरड्या चुकीच्या आणि चुकीचा संस्कार करणाऱ्या आहेत. हे चुकीचं आहे केव्हा कळेल, जेव्हा खरं वाचलं असेल तेव्हा कळेल ना. हे तुलसीदासांनी नाही दिलेलं असं काही. अगदी तुलसी रामायणाचा आधार घेऊन रामकथा सांगणाऱ्या कुमार विश्वास यांच्याही व्याख्यानामध्ये रावणाला बोलवण्याची कथा आली आहे, पण ती तुलसी रामायणात नाही. त्यांनी सांगितली म्हणून खरी मानू नका, ती सत्य असत्य आहे, तत्तन खोटी कथा. बाकी अनेक कथा त्यांनी चांगल्या सांगितल्या आहेत, त्यासाठी तुलसीदासांची वचनं घेतली आहेत. त्यामुळे आपल्याला वाटतं की या 2 तांदूळामध्ये आलेला खडा तांदूळच असेल, तर तसं झालेलं नाही. अनेक असत्य कथा त्याच्यामध्ये भरडल्या गेल्या आहेत. तेव्हा सत्यासत्यतेचा आपल्याला सद्गुण घेण्यासाठी एकदा मूळ तुलसीदासांनी काय लिहिलंय ते या वर्षभरात अनायासे जर वाचून झालं तर मग घनश्याम हा हे समजून जात. घनश्याम हा राम आणि कसा आहे, लावण्य रूपी, अतिशय लावण्य सगळ्याच बाबतीत. शरीर ही सौष्ठवाच्या दृष्टीनं अतिशय लावण्यमय आहे, मनाच्या दृष्टीनंही अतिशय लावण्यमय आहे, वर्तनाने लावण्यमय आहे. लावण्य या शब्दाचा अर्थच मनोहारी, चित्तवेधक अशा तऱ्हेचा तो सर्वार्थानी आहे, सर्वांगानी आहे. लावण्य शब्दावरूनच जन्माला आलेला लोकप्रकार म्हणजे लावणी. जी मोहकता, जी आकर्षकता अत्यंतिक सौष्ठवाने, अत्यंतिक मनाच्या शक्तीनं रामचंद्राने प्रगट केली आहे ती बघण्यासारखी आहे. घनश्याम हा राम लावण्य रूपी महाधीर. कशा कशाचं चिंतन करू. महाधीर, धीर शब्दामध्ये स्थैर्य हे अधिक अपेक्षित धरलं जातं. धैर्य किंवा धारिष्ट्य हा सद्गुण कोणाकडनं घेतला जातो, तो साधारणतः पर्वताकडून घेतला जातो, जो अनेक वादळांनी सुद्धा चलित होत नाही, अचल राहतो. त्याच्यापासून धारिष्ट्य हा गुण घेतला जातो. मनाश्रेष्ठ धारिष्ट्य जीवी धरावे. त्या धारिष्ट्य मधलं जे धैर्य आहे, महाधीर, अचल राहणं. पण अचल 2 प्रकार आहेत. काही माणसं चुका करण्याबद्दलही अचल आहे. आयुष्यात हे खरं आहे असं आम्हाला कळलं तरी सुद्धा मी त्याला खरं म्हणणार नाही, मी अचल आहे. अचल. आता असं अनावश्यक अचल पण नाही. जिथे लवचिकपणा पाहिजे तिथे पाहिजे. पण एकदा एखादं चांगलं सज्जन कल्याणाचं व्रत स्वीकारलं मग त्याच्यातून चलित नाही. प्रभू रामचंद्राने आपल्या वनवासामध्ये सुद्धा जेव्हा असुरवध करायचा तसा विषय केला तेव्हा सीता मावळीने सुद्धा विचारले, आपण आता वनवासात होतो, तुम्ही हे का उद्योग करता? आपण कुठे राज्यावरती येऊ? राक्षसांनी त्रास दिला असं समजा ऋषी मुनींनी आपल्याला सांगितलं तर सांगून टाकायचं, आता कुठं माझं गव्हर्नमेंट आहे, ज्यांचं गव्हर्नमेंट आहे त्यांना सांगा. माझं गव्हर्नमेंट असताना सुद्धा हे सगळेच होते, तेव्हा मी सांगू शकत नव्हतो हे. पण
पण आता माझं नाहीच आहे ना गव्हर्नमेंट, ज्यांचं गव्हर्नमेंट आहे त्यांना सांगा. म्हणजे निवडणुकीपुरतं मतदारांना खुश करण्यासाठी घेतलेलं जनसेवेचं व्रत याला अचल म्हणत नाही. माझ्याकडे सत्ता असो नसो सामर्थ्य आहे ना, मग माझ्या सामर्थ्याने यथाशक्ती मला जेवढं सज्जनांचं कल्याण करता येईल तेवढं करणार. त्यासाठी सत्ता असलीच पाहिजे याची सक्ती नाही. रामचंद्रांनी त्याला उत्तर फार छान दिलंय. जानकी, मी राज्य सोडलंय, राजपुत्राची कर्तव्य नव्हेत. राज्यपद आणि कर्तव्य याच्यामध्ये आपण गल्लत करताय. मी जर राजपुत्र असेल, मी जर क्षत्रिय पुत्र असेल, मी जर या ठिकाणच्या दशरथाचा रघुवंशाचा एक घटक असेल, तर जेवढी माझी शक्ती आहे तेवढी माझ्या यथाशक्तीने परित्राणाय साधूनाम करतच राहणार. त्यासाठी मी महापौर आहे का नाही, मी नगरसेवक आहे का नाही, हे सगळी बयादे सांगणाऱ्या लोकांसाठी कारण आहेत. ज्यांचं सामर्थ्य आहे त्यांनी स्वतःच्या शक्तीनं करावं. तुम्हाला सत्तेची गरज नाही. जर मनापासून केलं तर आपोआप सत्ता येते सुद्धा. पण सत्तेसाठी करता आणि सत्तेपुरतं करता तेव्हा लोकांना हे कळतं तुम्ही पुरतं करता. तसे माझे रामचंद्र नाही. समर्थ म्हणतात ते कायम आहेत महाधीर, त्याच्याही पुढे जाऊन गंभीर. पण गंभीर या शब्दाचं कौतुक थोडं पुढच्या शब्दाला घेऊन करावं लागेल की ते पूर्ण प्रतापी आहेत तरी गंभीर आहेत, असा उलटा मार्ग घ्यावा लागेल. कारण ही थोडी दुर्मिळ गोष्ट आहे. ज्याच्या अंगात प्रताप करण्याचे म्हणजे उत्पात करण्याचे प्रचंड सामर्थ्याचे सद्गुण असतात, असा माणूस आपल्या स्वतःच्या सुखासाठी गंभीरपणे विचार करताना दिसतोच असं नाही. याच्यावरचं निरूपण अनावश्यक आहे. कारण सगळ्यांच्या समोर प्रात्यक्षिकं उभी आहेत. नुसती योग्य पद्धतीनं वर्तमानपत्र वाचत राहिली सुद्धा ज्यांच्या अंगामध्ये प्रताप करण्याचं सामर्थ्य आहे अशी माणसं जनकल्याणासाठी पुरेशी गंभीर आहेत. हे थोडंसं शोधावं लागत आहे, पण हरकत नाही. रामचंद्र आपल्या उपासनेचं फळ नक्की देतील. आपण उपासना करत राहू. प्रश्न इतकाच आहे, पूर्ण प्रतापी असून गंभीर. खऱ्या अर्थाने रामचंद्रांना वनवासात जा म्हटल्यानंतर दशरथाला कैदेमध्ये टाकून लक्ष्मण रामचंद्रांच्याच बाजूचे आहेत. लक्ष्मणाला हाताशी घेऊन भरत शत्रुघ्न परत अयोध्येकडे येणारच नाही अशी व्यवस्थित सोय करून सत्ता ताब्यात घेण्याचा प्रताप आपल्या अंगात नाही असं वाटतं काय? पूर्ण प्रतापी ते आहे. किंबहुना लक्ष्मण हे करण्यासाठी त्यांना उद्युक्त करतोय की रामा तू फक्त हो म्हण, तू सुद्धा करू नको. मी दशरथाला तुरुंगात टाकतो, भरताकडे बघून देतो, बस सिंहासनावर बघू कोण काय करतो. इतके हे दोघही पूर्ण प्रतापी आहेत. फक्त रामचंद्र त्याबद्दल गंभीर आहेत. असं केल्याने काय होईल याबद्दल जे गंभीरपणे विचार करू शकतात, असं केल्याने कोणता आदर्श लोकांसमोर ठेवेल, असं केल्याने पुढच्या पिढ्या माझ्या रघुकुलाबद्दल काय म्हणतील. या क्षणाला लक्ष्मणा मी राजा आहे का नाही हे महत्वाचं नाही, मी अयोध्येचं हित साधलं का नाही यासाठी मी माझ्या वंशाचा जो मान आहे तो राखायला नको काय. भरताला राज्य दिल्यामुळे बाबांचं जे मन राखलं जाणार आहे, बाबांचं वचन राखलं जाणार आहे, आईचं मन जे राखलं जाणार आहे, एकूण जे काही स्थैर्य प्राप्त होणार आहे, या सगळ्या स्थैर्याच्या दृष्टीनं आता मी सत्तेत राहणं हा वैयक्तिक स्वार्थाचा विचार नाही करतायत. हे मला करता येणं अशक्य आहे का लक्ष्मण? पूर्ण प्रताप आहे ना आपल्याकडे.
ज्या त्राटिकेकडे बघून, ज्या मारीचाकडे बघून, ज्या सुबाहूकडे बघून भारतातला कोणीही राजा नजर वर करू शकत नव्हता, तिथे आपण धनुष्यबाण घेऊन त्या सगळ्यांना संपवून दाखवलं. याच्यापेक्षा पूर्ण प्रतापी कोण पाहिजे भारतवर्षात? पण तरी सुद्धा आता सत्तेवर असण्यापेक्षा समाज स्वास्थ्य आणि स्थैर्य कशाने टिकेल याचा गंभीरपणे विचार करणं हा सगळ्यात महत्वाचा विषय ठरतो. त्यामुळे खरं मला कुठल्याच पक्षाबद्दल फार प्रेम नाही, फार राग नाही, पण तरी सुद्धा अशा सगळ्या वेगवेगळ्या अपक्ष लोकांमध्ये सुद्धा पटकन या रामचंद्राच्या सद्गुणाशी नातं जोडणारा एक देवेंद्र मात्र दिसतो आहे. जो विचार करतो मी सत्तेत असणं आता महत्वाचं नाही, हे सगळे बाजूला करून त्या खुर्चीवर बसणं अवघड नाही. माझा पक्ष बहुमतातला आहे, पण आता मी सत्तेवर आहे का नाही हे महत्वाचं नसून ह्या सगळ्यांना एकत्र ठेवल्यामुळे महाराष्ट्राच्या प्रगतीचं स्वास्थ्य काही पुढे शिल्लक राहणार आहे का? 24च्या निवडणुकीच्या दृष्टीने महत्वाचा आहे. तो 12वा व्हायचा नको असेल तर 12-24 बघायला लागणार. सगळ्या हिंदूंच्या भविष्याचा गंगेच्या घाटावर 12वा करायला सगळे जण जिथे उपस्थित आहेत, अशा वेळेला 12-24चा विचार नाही जर केला तर मग आपल्याला आईबापांनी शिकवण्याचा उपयोग काय? यासाठी आपल्याकडे प्रताप असताना किंवा आपल्याला वरचा आशीर्वाद सुद्धा असताना मला शेवटी पुढच्या निवडणुकीच्या दृष्टीनं गंभीरपणे विचार केला पाहिजे आणि तो समाज हिताच्या गांभीर्याने केला पाहिजे, माझ्या गांभीर्याने नव्हे. कोणाबद्दल गंभीर आहात? स्वतःच्या पक्षाच्या उन्नतीसाठी का लोककल्याणाच्या उन्नतीसाठी? याचा विचार किमान शहाण्या माणसांनी करून तरी पक्षाचा विचार बाजूला ठेवून गुणी माणसाबद्दल बरं बोलावं अशी गुणी माणसांकडून अपेक्षा असते. जाऊ दे. प्रश्न असा आहे की पूर्ण प्रतापी असून सुद्धा महाधीर गंभीर पूर्ण प्रतापी आणि शेवटची जी ओळ आहे ती ओळ आख्यानासाठी आहे. ती आख्यानामध्ये आपण पूर्ण करू, पण ओळ अशी आहे, करी संकटी सेवकाचा धावा. तो संकटी धावून जातो, त्या आपल्या भक्ताला सोडवतो, पण ते समर्थाने हेतुपूर्वक शब्द वापरताना भक्त शब्द वापरण्यापेक्षा शालजोडीतून आत हात घालून एक छोटा चिमटा काढलाय, सेवकाचा ओढावा. तेव्हा रामाने माझ्यासाठी यावं असं आपल्या मुखातून येताना आपण रामांचे सेवक आहात का एकदा बघावं. कॉलेजने या सगळ्या सवलती आम्हाला दिल्याच पाहिजेत असं म्हणताना आपण या कॉलेजचे विद्यार्थी आहात का? आपण याच्या लेक्चरला उपस्थित आहात का? आपण कॉलेजच्या इव्हेंटमध्ये 3 वेळा तरी भाग घेतलाय का? आपली एकूण कॉलेजातली उपस्थिती विद्यार्थी या नात्याने 70% घरात तरी आहे का? मग मागण्यांच्या आंदोलनामध्ये याला विश्रामासारखी लाज वाटत नाही? कुठल्या तोंडाने मागायचं? आता विश्वात्मके देवे येणे वाघ येणे तोषावे असं झालंय का? तर म्हणू शकतो की आता तोषून द्यावे पसायदान आहे. वेगळ्या लेखन तर सोड, वाचली सुद्धा नाही ज्ञानेश्वरी आणि सगळं पसायदान चालू आहे सारखं. वाचलीही नाही, आचरली सुद्धा नाही, प्रचारली नाही, सांगितली नाही, इतरांकडून करून घेतली नाही. लक्ष कशावर? प्रसाद काय मिळतोय? आणि बिचाऱ्या सगळ्या सेवकांनी कष्ट करून तो प्रसाद निर्माण केलेला असतो, त्याच्यामध्ये आपल्याला कसा फुकट मिळेल ही चिंतनाची गोष्ट. त्यामुळे समर्थाने आग्रहपूर्वक तिथे भ्रष्टाचा शब्द वापरला आला असता
पण फक्त या शब्दामध्ये सुद्धा हाच अर्थ खरा अभिप्रेत आहे, पण तो कोणी लक्षात घेत नाही. त्यामुळे तो थोडा अर्थ बाजूला करून करी संकटी, संकटात येणार कोणाच्या? सेवकाचा. त्यामुळे रामसेवा या विषयामध्ये आपण एकदा उतरल्यानंतर तिथे मात्र तो संकटी येतो का नाही हे पाहिलं तर मग निश्चितपणे पूर्वरंगाच्या 3 मुद्द्याला आपण पूर्ण केलं की रामचंद्राच्या या गुणांचं मी चिंतन करावं. मी माझ्या सज्जनतेच्या आचरणामध्ये रामासारखा अचल आहे काय? मी अचल रामाचं वर्णन गात असेल तर ती अचलता माझ्या हृदयात येईल. महाधीर आहे का? भविष्याच्या दृष्टीनं गंभीरपणे विचार करून मी काही कामं करतो आहे का? अगदीच काही काम नसेल तर सांगतो. अलीकडे हे जे ड्रग्ज नावाचं प्रकरण सापडलंय, आज ते उघडकीला आलंय. म्हणजे हे बीजारोपण आणि शेतीचं काम किती वर्ष चालू असेल नाही, पण या ड्रग्ज मध्ये माझी सगळी एवढी मोठी विद्यार्थी संख्या नष्ट होती हो, याबद्दलचं गांभीर्य असेल तर सगळी विद्यार्थी संख्या दुरुस्त करावी एवढी मोठी काही आपल्याकडे शक्ती नाही. विषय चाललाय यथाशक्ती. माझ्या उपस्थित समोर असलेल्या विद्यार्थी संख्येपैकी जेवढी शक्य आहे तेवढ्या विद्यार्थी संख्येवर लक्ष ठेवणं तर मला शक्य आहे. समजा जिथे मला शंका असेल, शंका येऊ शकावी अशा तऱ्हेचं काहीतरी वर्तन असेल, अशा एखाद्या विद्यार्थ्याच्या जीवनामध्ये डोकावण्यासाठी त्याच्या आई वडिलांची ओळख काढणं हे तर मला शक्य आहे. आई वडील त्या मुलाच्या वर्तनाशी जरी एवढे परिचित नसतील तर त्यांना तो परिचय देऊन त्याच्या सजग लोकांना तिथे जागे करणं एवढं तर मला शक्य आहे. मला 1000 माणसांना शक्य नाही, पण माझ्या 40 वर्षाच्या अनुभवानंतर आणि माझ्या बुद्धीनंतर या सगळ्या विद्यार्थ्यांपैकी एकाही विद्यार्थ्याला मला पकडता येत नाही. याचा अर्थ मी माझ्या शक्यतांचा सुद्धा गांभीर्याने विचार केलेला नाही. जर गंभीरपणे विचार करायचा असेल तर जसा खूप मोठा किल्ला जरी असला तरी प्रत्येक सैनिकांची तुकडी एकेका बुरुजाला ठरवते. मी हा बुरुज फोडू, मी हा बुरुज फोडीन. सगळा किल्ला सगळ्यांना कोणालाच तरी फोडता येणार आहे. मग या विद्यार्थ्यांमध्ये घुसलेलं हे भयानक व्यसन बाजूला करायचं असेल तर मी या विद्यार्थ्यांच्या या काय विशिष्ट गटाकडे लक्ष ठेवी, मी या गटाकडे लक्ष ठेवी, मी या गटाकडे लक्ष ठेवी. त्यांच्या बोलण्याकडे, त्यांच्या वागण्याकडे. ते संध्याकाळी शाळा सुटल्यानंतर कोणकोणत्या ठिकाणी थांबत पुढे जातात, ते सकाळी येताना कोणाकोणाशी बोलत येतात. ज्यांच्या तोंडात समोरून गेल्यानंतर वास घेऊन सुद्धा लक्षात येतं की हा मनुष्य कशा कशाचं सेवन करू शकत असेल. पुण्यामध्ये खूप मोठी अभियान यासाठी आता चालू आहे आणि आता बंद आहे. त्यांना म्हणलं एकदम अभियान बंद का केलं? ते म्हणले भीती एकाच गोष्टीची आहे की अभियानामध्ये सगळे पक्ष उतरत असल्यामुळे जे पक्ष उतरतील त्यांचे हे मतदार जाणार आहेत, म्हणून ते व्यसनात मेले तरी चालतील, व्होटिंग झाल्याशी कारण हा विषय. अन्यथा पुण्यामध्ये लपून छपून सोडून द्या. अनेक स्पॉट्स असे आहेत की जिथे जाऊन उभं राहिल्यानंतर किमान 90% तिथं येणारी कॉलेजातल्या मुलांची संख्या ही फक्त व्यसनच करत असते. रस्त्यावर उभं राहून सर्रास ड्रग्ज चालू असतात. कोणाकोणाच्या आशीर्वादाने कोणाला माहीत नाही. पण या ठिकाणी पहाटे 4 वाजता जाऊन मला बसता येईल का? त्यातला एखादा तो ओळखीचा सापडेल ना? नाहीच सापडला तर यांचं व्हिडिओ शूटिंग करून फेसबुकवर टाकूया का? म्हणजे यांचे जिथे जिथे कोपऱ्यात आईबाप बसले असतील त्यांना दिसेल की तुम्ही पुस्तकासाठी पाठवलेल्या पैशाचा कसा धूर चाललाय.
100 2 आई बापांना तर अक्कल येईल का नाही? पण यासाठी पहाटे 4 ते 6 या सगळ्या स्पॉटवर जी व्यसनं चालू असतात तिथे मला जाऊन गांधी यांनी या सगळ्यांच्या भविष्याचा विचार करूया. जाऊ द्या, काय त्या मुलांचं करायचं ते आई बाप बघतील, भारताचं काय व्हायचं ते भगवंत बघेल, तुम्ही बसा घरात. अशा रामसेवकांचा संकटी पुलावा रामाने करावा अशी मागणी करणं सुद्धा किती बेशरमपणाचं आहे ते तुम्हाला समजतंय, मला समजतंय. यासाठी अशा अनेक रामसेवकांची फौज निर्माण करणं. मी 4 ठिकाणी काम करतो, तू आणखीन 4 ठिकाणी करतो, आणखीन 6 ठिकाणी कर. एवढे शिक्षक येते एवढी कामं करतील, एवढे पालक येते एवढी कामं करतील, जे जे नोकरीला जात नाहीत अशी अशी काही चांगली माणसं आहेत की ही कामं करतील. पण एक एक दगड, एक एक बुरुज, एक एक कोपरा अशा रीतीनं स्वच्छतेच्या कामाला लागू. हे मेले विकायला आले तरी घेणारेच कोणी नाहीत म्हटल्यानंतर कसे जगतील? भरतील ना तडफडून आपोआपच नको त्या सगळ्या गोष्टीमुळे. अशा तऱ्हेनं आपल्या स्वतःच्या सज्जनतेचा एक विलक्षण मोठा किल्ला बांधणं, यासाठीची आवश्यक रामसेवकपणाची जी ऊर्जा आहे ती आपल्या सगळ्यांमध्ये आहेच, यात संशय नाही. त्याची फक्त आपण आपल्या प्रचाराने संख्या वाढवावी आणि त्याला राम उपासनेचं एक ऊर्जा केली. एक विषय सांगतो आणि पूर्वरक्त थांबवतो. तो असा, कोणत्याही गोष्टीचं यश प्रयत्नामध्ये आहे का दैवामध्ये आहे? तर याचं उत्तर उभय आहे. शेती करताना नांगरट करणं, बी बियाणं करणं हा प्रयत्नाचा विषय आहे आणि वेळच्या वेळी पाऊस येणं हा दैवी कृपेचा विषय आहे. यश दोघांवर अवलंबून आहे. मात्र दैवी कृपा आहे नाही मला खात्री नाही. त्या दैवी कृपेसाठी आपली उपासना चालू आहे, ती कशी असेल तशी असेल. पण आपल्या उपासनेनं जर योग्य वेळेला पाऊस पडलाच तरी फळ नाही का? नांगरट केलेली नाही. म्हणून एका बाजूला सत्कर्मयोगी वय घालवावे ही नांगरटीची आणि बीजारोपणाचा विषय आहे आणि विशिष्ट वेळेला पावसाने या पिकाला चांगलं फळ यावं यासाठी उपासनेला दृढ चालवा. एका बाजूला उपासना, एका बाजूला सत्कर्म, दोनही गरजेचं आहे हे लक्षात घेऊन या दोनही गोष्टी करणाऱ्या अनेक रामसेवकांना निर्माण करून समर्थांचं वाक्य सत्य आहे हे आम्हाला जगाला सिद्ध करून दाखवायचं आहे. पहा, असे हे रामसेवक होते. याच्या संकटाचा असा असा विषय झाला आणि रामप्रभूंनी याला संकटातून कसा बाहेर काढला. पहा, असा रामसेवक राहा. संकटातून म्हणजे ऐहिक संकटातून सोडवतीलच, पण हृदयामध्ये ज्या अनेक दुःख, नैराश्य, अशा भावना, उदासीनता आणतात, अशाही अनेक गोष्टींच्या पासून सोडवून चिदानंद स्वरूप तुला प्राप्त करून देणं हेही माझे भगवंत राम करू शकतात. हे लक्षात घेऊन साध गप धप घनश्याम
या रंगाचा जेव्हा करायचं हे माझ्यानंतर सर्वांनी म्हणा हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे